हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही? नक्कीच मजेत असणार। आणि बघा दादूचं जे घरी आल्या म्हणजे स्वागत केलं आरती ओवाळली दीदीने आणि दादूला बघून लगेच आपल्याला समजलं असणार आहे की तो काय झालेला आहे। तर त्यांच्या शाळेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त खूप अशी छान मिरवणूक होती आणि त्या मिरवणुकीमध्ये दादू छत्रपती शिवाजी महाराज झालेला आहे। म्हणजे त्याच्या मॅडमने त्याला बनवलं शाळेतल्या, आणि दादूचं हे शाळेचं शेवटचं वर्ष होतं आणि शेवटच्या वर्षाची त्याला ही खूप अशी छान आणि खूप अशी अनमोल अशी गिफ्ट म्हणा किंवा आठवण म्हणा त्याच्यासोबत राहणार ही कायमची। कारण तो जे झाला आहे ना तर ते बनायला सुद्धा भाग्यच लागतं मी म्हणेन। आणि मला तर इतका आनंद झाला आई म्हणून ते विचारूच नका। कारण दादू जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या रोलमध्ये त्याला सिलेक्शन केलं त्याला बघूनच माझ्या डोळ्याची पारणं फिटले। दादू घरी आल्याच्या नंतर म्हणजे त्याच्या अगोदर घरी यायच्या अगोदर जर शाळेची सकाळी मिरवणूक झाली होती ना तर सगळा व्हिडिओ जो आहे ना तर मी व्हिडिओच्या मध्ये हा बघा इथं शेअर केलेला आहे तुम्हाला। आणि शेवटपर्यंत बघा, खरंच सांगते खूप असं छान कार्यक्रम झालेला आहे आणि तुम्हाला सुद्धा आवडला असणार आहे। कारण बघूनच बघा इतके छोटे छोटे मुलं आहे आणि ह्या मुलांनी इतका छान उत्साहाने लेझिम वगैरे इतकं छान केलं। आणि हे बघा हे पुढे भारत माता, जिजाऊ, सईबाई, अजून हा एक मुलगा आहे, मावळे आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज, हे असं सगळा रोल मुलांनी केलेला आहे बघा। आणि इतकं छान वाटतं। तुमचे दादा गेले होते, तुमच्या दादांनी सगळं शूट केलं थोडे क्लिपा आणि मला म्हणले हे नक्की शेअर कर, कारण आपल्याला ही दादूची एक आठवण राहील आणि कायमची आपल्या एक त्याच्यासाठी पण आणि आमच्यासाठी पण खूप अशी मोठी गोष्ट आहे। त्यांचे फोटो वगैरे घेतले, पेपरमध्ये फोटो आले, सत्कार वगैरे करण्यात आला, खूप काही आहे। तर शेवटपर्यंत ब्लॉग बघा, तुम्हाला बघायला भेटेल। आणि ही जी लेझिम खेळतात ना मुलांचं ते सुद्धा मी आवाज वगैरे सगळं देणार आहे। तर ब्लॉग शेवटपर्यंत कंटिन्यू बघा आणि नक्की व्हिडिओला लाईक करा, कारण तुम्ही जर लाईक केलं तर मोटिवेट होतं आणि मला पण व्हिडिओ बनवायला छान वाटतं। तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जवळजवळ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी आहेत त्या व्हिडिओद्वारे समजत जातील। खूप असं छान मस्त असा लेझिमचा कार्यक्रम आहे, मुलांनी सादर केलेला आहे बघा। आणि तेवढंच मॅडमने त्यांच्याकडनं प्रॅक्टिस करून घेतली, त्याच्यामुळे त्यांनी एकदम असा मस्त असा छान कार्यक्रम बनवलेला आहे आणि इतकी छान लेझिम खेळली का बस। आणि त्यांचा जो उत्साह बघून ना खूपच छान वाटतं, खरंच खूप छान वाटतं। आणि बघा लगेच तुम्ही आता रणमस्तांची जात आमची त्या कुणाला धावतो रे
मुलाचं हे जे वर्ष आहे ना, ह्या शाळेमधलं शेवटचं वर्ष होतं आणि मुलं इतकी भावूक झाली शाळा सोडताना. म्हणजे शिक्षक कसं असतं, त्यांना ह्या पुढच्या दुसऱ्या शाळेत जाणार होते, त्यांची शाळा आहे पण दुसरीकडं, सर्व शिक्षक बदलणार, सगळं गोष्टी चेंज होणार होत्यात. आणि ज्या शिक्षिका होत्यात ना, खरंच खूप छान आणि इतकं मुलांना प्रेमाने एकदम व्यवस्थित समजून त्यांना इतकं टॅलेंट बनवलं मुलांना का बस. खूप ज्ञान दिलं त्यांनी आणि एक असं चांगली मुलं घडवण्याचं काम जो आहे, पाया जो आहे त्यांचा मुलांचं केलेलं आहे बघा. आणि तुम्हाला त्यांची ही जी तयारी दिसत आहे, ही बघूनच समजत असणार आहे की मुलं कशी तयार केली असणार आहे त्यांनी. आणि खूप असं छान लेझिमचा कार्यक्रम झालेला आहे आणि खूप अशी छान लेझिम खेळले. तर पूर्ण बघा तुम्ही.
सागरमध्ये ना पूर्ण सगळीकडे त्यांची मिरवणूक चालू होती आणि मुलं तेवढ्याच उत्साहाने लेझिम खेळत होते आणि सगळे एकदम नाही का छान असे जोशमध्ये सगळे आणि सगळीकडे त्यांचे फोटो व्हिडिओ सगळे घेत होते. इतकी लोक जमली होती आणि भरपूर शाळेची होती आणि ही दादूची जे कार्यक्रम जी शाळा आहे ती सगळ्यात पुढे होती. बाकीच्या शाळा त्यांच्या मागं येत होत्या म्हणजे होत्यात आणि त्यांचं असेल काही ते क्रम वगैरे आणि बाकी सगळे त्यांच्या प्रकारे असं नाही का सगळ्या गोष्टी दाखवत होते, सादर करत होते मिरवणुकीमध्ये. पण सगळ्यात मेन म्हणजे ना दादू जे आहे ना आपला त्यांचं जे आहे ना फोटो वगैरे सगळीकडे आला. बालचमन म्हणून नाही का जे बाल शिवाजी महाराज म्हणून त्यांना सगळीकडे त्यांचे फोटो वगैरे घेण्यात आले आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये सुद्धा दिसत असणार आहे की बघा खूप मोठे आमदार नेते वगैरे सगळे आलेले होते. सगळ्यांनी त्यांचा सत्कार वगैरे केला, हार हे केलं कारण शिवजयंती असल्यामुळं आणि फोटो वगैरे घेतले आणि खरंच खूप छान वाटलं. तुम्हाला सुद्धा हा कार्यक्रम कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आणि सपोर्ट करा म्हणणार आहे आणि व्हिडिओला शेअर करा आणि तुम्हाला याच्यातला काय काय आवडलं ह्या व्हिडिओमध्ये नक्की मला सांगा. आणि ही एक मला आठवण आहे की आपण जर यूट्यूबवरती व्हिडिओ शेअर केला तर ह्या गोष्टी आपल्या कायम आठवणीत राहतील. आणि बघा तुम्हाला पण कसं वाटत असणार आहे, खूप छान वाटत असणार आहे नक्कीच. आणि काही चुकलं असेल तर माफ करा कारण मला नवीन आहे, एवढं काही शब्द बोलायला आठवत नाही. जेवढं जमलं तेवढं मी शेअर केलं कारण छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आपण काही गोष्टी बोलायला आपण तेवढी आपली कुवत नाही. तरी मी 2 गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगायचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे शाळेला म्हणजे मान्य आहे की नाही काय माहिती पण मला थोड्या क्लिपा मी शेअर केलं कारण माझ्या मुलाची मला आठवण म्हणून आणि ह्या शाळेची आठवण म्हणून हवं होतं म्हणून मी ह्या गोष्टी शेअर केलेल्या आहेत. आणि सर्व मुलं जी आहेत ना जवळजवळ 4 ते 5 किलोमीटर चालली बघा मग.